चंद्रशेखर बावनकुळेजी, खूप खूप स्वागत आहे एबीपी माझाच्या या मंचावर. ज्याचं निमित्त जे आहे ते आहे सरकारची वर्षपूर्ती, फडणवीस सरकारची वर्षपूर्ती. आणि अनेक सेक्टरमध्ये एक शब्द असतो सेल्फ अप्रायझल नावाचा, स्वतःला मार्क देणं. आणि मग नंतर वरिष्ठ ठरवतात की तुम्हाला किती मार्क द्यायचे. राजकारण्यांच्या बाबतीत जनता ठरवते की तुम्हाला अंतिम मार्क किती द्यायचे. तर ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे सेल्फ अप्रायझल करता मागच्या वर्षभराचं, स्वतःला ज्यावेळी गुण देता, त्यावेळी ते किती असतात, किती गुण तुम्ही देता आणि तेवढे गुण देण्याची काय कारणं तुम्ही जस्टिफाय, ते गुण कसे जस्टिफाय करा? सर्वप्रथम एबीपी माझानी माझा महाराष्ट्र माझा व्हिजन अत्यंत महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार केला आणि महाराष्ट्राच्या जनतेला माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांना बोलवून 21व्या शतकातला महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र या ठिकाणी मांडण्याचा आमच्या या एबीपी माझाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विजन तयार केलं. त्याबद्दल मी आपले महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो. खरं तर राजकीय काम करताना, सामाजिक काम करताना, सांस्कृतिक कार्य, धार्मिक कार्य करताना कुठल्याही व्यक्तीने आपलं मूल्यमापन स्वतः करणे योग्य नाही. आणि मूल्यमापन राजकीय नेतृत्वाचं हे जनता करत असतं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही आपलं मूल्यमापन जर केलं आणि मूल्यमापन चुकलं तर खरं तर मग त्या ठिकाणी आम्हाला अनेक पराभव बघावे लागतात. आणि त्यामुळं आम्ही ठरवलं आहे, किमान मी तरी, स्वतःचं मूल्यमापन कधीच करायचं नाही. ही जनतेला आणि त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आपण कशी आहोत त्याचं मूल्यमापन करण्याची संधी द्यावी असं मला वाटतं. अच्छा, तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी असं ठरवून आलंय का की असंच उत्तर द्यायचं या प्रश्नावर? कारण मुख्यमंत्री सुद्धा हेच म्हणाले, तुम्ही सुद्धा हेच म्हणताय. नाही, मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी योग्यच सांगितलं असेल. कारण शेवटी आम्ही जेव्हा काम करतो, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत, हो, तेव्हा जनता तुमच्या कामाचं मूल्यमापन करत असतं. ज्या व्यक्तीकरता, ज्या समाजाकरता, ज्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आम्ही काम करतो, तेव्हा मला असं वाटायचे मार्क हे जनतेनेच ठरवावे किंवा त्या क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वाने ठरवावं असं मला वाटतं. ठीक आहे. यानंतर आपण राजकीय विषयांकडे येऊ. तुमच्याकडे जशी सरकारमध्ये एक जबाबदारी आहे तशी पक्षामध्ये सुद्धा एक जबाबदारी आहे, ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या